23 वर अडखळलेला आहे। काँग्रेसची आशा होती पण आशा फोल ठरली। काँग्रेसला एकही जागा सलग ही तिसरी विधानसभा आहे। 2015, 2020 आणि 2025 सलग 3 विधानसभामध्ये काँग्रेसला आपला भोपळा फोडता आलेला नाहीये। काँग्रेससाठी ही चिंतनाची आत्मचिंतनाची ही वेळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस देशावरती 70 वर्ष सत्ता गाजवणारा पक्ष आहे। दिल्लीमध्ये निर्विवाद सत्ता गाजवणारा काँग्रेस पक्ष, पण आज मात्र त्या पक्षाची अवस्था अतिशय दयनीय केविलवाणी झालेली आहे आणि या सगळ्याचा विचार करून भाकरी फिरवणं ज्याला आपण म्हणतो ना ते होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। मला आवड सरांना त्याच्याबद्दल विचारायचं आहे। काँग्रेसचं इतकं दारुण पराभव होणं, काँग्रेसची ती निर्विवाद सत्ता ते शून्यवर 3 वेळा आउट, मग अशा बॅट्समनचं करायचं काय असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ शकेल। निश्चितपणे म्हणजे हा प्रश्न काँग्रेसच्या लिडरशिपच्या मनातच निर्माण व्हायला पाहिजे की ज्या पक्षाची दिल्ली आणि संबंध देशात जी काही स्थिती होती ती पाहिली तर असं म्हणायला वाव आहे। खरं म्हणजे आपल्याला एका व्यापक मुद्द्याची चर्चा करता येऊ शकते या अनुषंगानं की काँग्रेस हा तसा 1990 नंतर पूर्णपणे सत्तेत असणारा पक्षच नव्हता। काँग्रेस 90 नंतर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष निर्माण झाले। उदाहरणार्थ काँग्रेसमध्ये फुटून एनसीपी झाला, दुसरीकडे तुम्हाला म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसमध्ये फुटून स्थानिक पक्ष निर्माण झालेले आहेत आणि मागच्या 30-40 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस तुटून फुटून प्रादेशिक पक्षाचं एक फेडरेशन बनलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे काही काँग्रेसची वाताहत आहे ती काँग्रेसची वाताहत गेली 30-40 वर्षामध्ये त्यांना काही रोखता आली नाही। प्रियंका गांधी बोलतायत सर, मी तो थोडंसं थांबवतो। प्रियंका गांधी बोलतायत। I think it was very obvious from all our meetings in Delhi and whichever people I was meeting that people wanted change. They were fed up of the way things were and they wanted change. I suppose they voted for change. My congratulations to all those who have won. And for the rest of us, it just means we have to work harder and we have to stay there, be on the ground and be responsive to the people's issues. Thank you. Ma'am, just one more question. I'm sorry, I don't have time. I'm sorry, I have a lot of people. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं की दिल्लीतल्या जनतेने बदलासाठी मतदान दिलेलं होतं आणि हे या मतदानातून स्पष्ट झालेलं आहे। नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव आम आदमी पक्षासाठी एक मोठा धक्का। दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर या निमित्तानं पाहायला मिळतोय। तब्बल 47 जागांवरती भाजप आघाडीवर आहे तर केवळ 23 जागांवरती आम आदमी पक्षाला आघाडी मिळालेली आहे। काँग्रेसचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण त्यांना सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये आपला भोपळा फोडता आलेलं खातं उघडता आलेलं नाहीये। पण या निमित्तानं एक चर्चा मात्र सुरू होईल। महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक असेल किंवा मग आताची ही विधानसभा निवडणूक असेल किंवा त्याच्या आधी झालेली हरियाणाची निवडणूक, जे स्थानिक पक्ष होते, प्रादेशिक पक्ष होते, त्यांच्या अस्तित्वावर किंवा त्यांच्या सगळ्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले का आजच्या या आम आदमी पक्षाच्या पराभवानं? नाही, नक्कीच। कारण आपण नेहमी बघत असतो की भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा मोठे प्रवक्ते असतील, ते नेहमीच सांगतात की देशामध्ये फक्त भाजप हा एक पक्ष उरला पाहिजे, बाकी सगळे पक्ष संपले पाहिजे। कुठं ना कुठं देशाचं राजकारण जे आहे ते हुकुमशाहीच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे। आम आदमी पक्ष जो आहे हा साधारण लोकांनी मिळून बनवलेला पक्ष आहे, आंदोलनातून स्थापन झालेला पक्ष आहे। या पक्षाचा असा कोणता नॉन पॉलिटिकल विंग्स असं काही नाही। जसं बीजेपी सोबत RSS ची विंग काम करते, विश्व हिंदू परिषद काम करते, लोकांनी स्थापन केलेला भरपूर अशा नॉन संधी साधू लोकांनी स्थापन केलेला पक्ष होता। काय ज्याला विचारधारा नसते ना, आम्ही विचारधारा असलेले लोक, पक्ष लोकांच्या आम्ही सेवेसाठी दोन स्थापन होतो, झालेला आहे। आम्ही हा दोन सत्तेसाठी होतो स्थापन झालेला आणि पक्ष आज होता देशातला सगळ्यात आणि मोठा पक्ष। यापुढे पण एक गोष्ट आम आपण आदमी लक्षात पक्षाच्या घ्या माध्यमातून की हे आंदोलन जे आहे ते सुरू संधी राहतील। साधू लोक एकत्र आले होते। आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये विलासजी एक म्हण आहे, संधी साधू लोकांना एकत्र आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजपाने केलेलं आहे। ज्या त्याच्यामुळे भाजपाच्या लोकांनी हे बोललं त्यांच्या तोंडातून शोभत नाही। ज्या लोकांनी कारण हा पक्ष जो आहे साधारण लोकांचा घरातल्या पक्ष आहे। ज्येष्ठांचं ऐकलं नाही, त्यांची हाय घेतली, त्यांचं कधीच भलं होत नाही। अण्णा हजारेंचा अरविंद केजरीवालांनी केलेला भयानक अपमान आपल्याला आठवत असेल। आदरणीय अण्णा आपल्याशी आता बोलत होते, ते बोलले नाही, ते 90 वर्षांचे आहेत,
अण्णांचा अतिशय शिताफीनं मी याच्याकरता वापर केला की जसा एक डोक्यामध्ये ज्याचा एखादा कट शिजत असतो ना, तो माणूस शिताफीनं एखाद्याचा वापर करतो, तसा अण्णांच्या आंदोलनाचा अत्यंत शिताफीनं वापर करण्यात आला. सोबत आलेले लोक कोण होते बघा ना, जे कसं होतं की ज्या लोकांना थेट एखाद्या राजकीय पक्षामध्ये आपल्या स्वभावामुळं, आपल्या शिस्तीचं पालन न करण्याच्या स्वभावामुळं काम करता येत नाही, पण त्यांना सत्ताधारी होण्याची त्यांच्यामध्ये फार मोठी मानसिकता असते. आणि मग समाजसेवेचं नाव देऊन, बाकी इतर काहीतरी नाव देऊन ते सार्वजनिक जीवनामध्ये प्रचलित सरकारवर, प्रचलित व्यवस्थेवरती आरोप करून अस्वस्थता निर्माण करण्याचं काम करत असतात. व्यक्तिगत स्वार्थाचा हेतू असतो. तसे हे सगळे दुखी आत्मे देशामधले एकत्र झाले होते आणि अण्णा हजारेंसारख्या एका ज्येष्ठ समाजसेवकाला फसवून त्यांनी आपली पोळी भाजून घेतली. तुमचा आणि फायदा देशात- झाला त्याचा त्यांच्या फायदा आंदोलनामुळे. बीजेपीला झाला. तुमचा भाजपाने फायदा ज्या झाला. प्रकारे अन्नाचा उपयोग केलेला आहे, काँग्रेसवर तुम्हीच तर नरेंद्र मोदींचं नेतृत्व या देशामध्ये एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला हे ना. बघा आमची मग अण्णांच्या आंदोलनात आमची सगळ्यात मोठा थेट- फायदा जो आहे तो बीजेपीने घेतला. आमची त्यामुळे थेट आणि बीजेपीने सरळ आम आदमी लढाई पार्टीवर होती. बोलून काय आमची- उपयोग नाही. आमची थेट कारण आणि सरळ त्यावेळेस- लढाई होती. त्यावेळेस हा. जे आणि wings काम आम्ही करत काही होते टाकाला अण्णाच्या जाऊन भांडं आंदोलनासोबत, लपवलं ते सगळे तुमचेच नव्हतं. wings या होते. मंडळींनी टाकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रकार केला. आम्ही आजही तर अण्णा स्पष्टपणे हजारे विरोधात भाजपच्या होतोच विरोधात की. काय बोलत नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. अण्णा हजारेंना आजही भाजपच्या राज्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे तो याच्यामध्ये एक दिसत गोष्ट नाही. आपण लक्षात घेतली अण्णांना पाहिजे हे दिसत नाही की की भाजपाने किती आम्ही भ्रष्टाचारी टाकाला लोकांना जाऊन सोबत भांडं घेतलेला लपवण्याचा आहे. प्रकार केला नव्हता. अण्णांना हे तो दिसत तुम्ही नाही की केला. ज्यांना भाजपाच बोलत तो होते हे तुम्ही भ्ष्टाचारी केला. आहेत, ज्यांना आणि जेलमध्ये म्हणून- घालण्याची म्हणून गोष्ट करत होती, त्यांना लोकांनी हे घेऊन 15 सत्तेमध्ये वर्ष घेतलेलं आहे. तुमच्या अण्णा त्याचा विचार करत साधेपणाच्या, नाही. तुमच्या परंतु आज बुलथापांना अण्णांचा उपयोग बळी न कोण पडण्याचं करतं 15 हे वर्षानंतर सरळ सरळ आपल्या ठरवलं. सर्वांना आणि दिसतंय. मला असं वाटतं की एक शेवटी तुमचा विजय झालेला आहे, तुमचं विचारधारा- अभिनंदनच आहे. नाही, नाही. त्या बाबतीत काही मी वाद नाही. आपल्याला- परंतु मी- येणाऱ्या काळामध्ये कारण नथिंग वकील इज साहेब, परमनंट, ना मी सत्ता सुद्धा- परमनंट असते ना विपक्ष परमनंट असतो. कधी ना अगदी कधी खरं, सत्ता अगदी पक्ष खरं. याचं सत्तेत येतो. विश्लेषण झालं पाहिजे. नाही, मी सुद्धा आपल्याला मला आव्हाड सरांना विचारू द्या या सगळ्या गोष्टीवरून हिणवणार नाही, पण मला एका गोष्टीचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की ज्या लोकांना विचारधारा नाही, हा विचारधारा नसलेल्या लोकांचा अगदी कमी कालावधीमधला झपकन वर जाणारा आणि पटकन खाली येणारा प्रवास कसा असतो, तर तो केजरीवालांच्या सारखा असतो असं सांगायला आता एका देशामध्ये पर्वावरून तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा अंदाज लावू शकत नाही. ज्या बाकी पद्धतीने तुम्ही आमच्या सक्सेस पण बघा. तुम्ही ठीक फक्त आहे. एका नाही, नाही, मला- पर्वावरून तुम्ही मला असा तो अंदाज मुद्दा लावू शकत चर्चेत आणायचा आहे. नाही. वेळ मला आहे, तो- काळ आहे. आव्हाड सर- येणाऱ्या काळामध्ये आव्हाड सर, अजून काय होईल याचा- हरियाणा, पहिल्यांदा हरियाणा झालं, त्यानंतर महाराष्ट्रात काय झालं आपण बघितलं. या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतंय का स्थानिक जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांच्या समोर आता एक मोठं चॅलेंज उभं राहिलं. निश्चितपणे खरं म्हणजे आपण भारतामधल्या लोकशाहीचं स्वरूप हे बहुपक्षीय याच्याचमुळे आहे की भारत हा जात समाज आहे की किती काही हजार म्हणजे 10,000पेक्षा जास्त असणारा हा समाज आहे. काही हजार भाषा आहेत, प्रादेशिक म्हणजे वेगवेगळ्या प्रदेश त्याची एक स्वतःची अशी संस्कृती आहे. तर असा विशाल आणि एवढी मोठी डायव्हर्सिटी असणाऱ्या देशामध्ये एक पक्षीय लोकशाही होणे हे लोकशाहीच्याच प्रक्रियेला घातक आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी भाजपा सत्तेत आलेली आहे, मग ती राज्यात असो किंवा केंद्रात असो, तर ती सत्तेत आल्यानंतर एवढी अग्रेसिव्ह असते की ती एक पक्षीय नाही, त्या इन्स्टिट्यूशनल ऑटोनॉमीच्या क्रायसिसलाच ती कारणीभूत आहे का काय असं एकूण ते वातावरण निर्माण करतात. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ज्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे व्यापक बाय अँड लार्ज जसे हिंदुत्ववादी पक्षाचा बोलबाला असणारी सर असं कसं विश्लेषण आपण करू शकता? आम्ही कुठेतरी लोकशाहीची मूल्य समाजवादी आहे, पायदळी तुडवून अशा पद्धतीने काही केलंय का? मला सांगा, लोक निवडणुकीमध्ये निवडून येणं हा काही गुन्हा आहे का? काय विश्लेषण करताय सर आपण? निवडणुकीत निवडून येतो ना आम्ही, लोक आम्हाला निवडून देतात. ते का निवडून देतात? तर संघटितपणे, नम्रपणे लोकांच्या सोबत जाऊन लोकांना जेव्हा लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणावरती होतात. सर आपण पूर्वांचलचे जे लोक, उत्तराखंडचे जे लोक दिल्लीमध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाला का मतदान केलं विचारा. त्यांच्या गावाला जायला 2-2 दिवस लागत होते. माननीय नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली 8 तासाचा प्रवास काही मिनिटांमध्ये सहज शक्य आहे अटल टनलद्वारे. तो कसा शक्य झाला आणि तो कुणामुळे झाला हे त्या लोकांना विचारा, ज्या लोकांनी दिल्लीच्या निवडणुकीमध्ये उत्तराखंडच्या, पूर्वांचलच्या, उत्तर प्रदेशमधल्या दुर्गम भागात राहणाऱ्या, हिमाचल प्रदेशमधल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान का केलं ते त्यांना आपण विचारा. म्हणजे आम्ही लोकशाही मार्गानं निवडणुकीत उभं राहून लोकांनी आम्हाला निवडून देणं हा काय आमचा गुन्हा आहे? म्हणजे लोक जर आम्हाला अधिक पसंत करत असतील
तर तुम्ही लोकशाही धोक्यात येते अशा ठीक पद्धतीचं आहे, विश्लेषण मी येतो करताय. तुमच्याकडे. आपच्या शकूर बस्ती मतदारसंघातून सत्येंद्र जैन पराभूत झालेले आहेत. आम आदमी पक्षाला आणखीन एक मोठा धक्का. दिग्गज नेते पराभवाच्या छायेत होते आणि या सगळ्यात आता शकूर बस्ती मतदारसंघातून सत्येंद्र जैन हे सुद्धा जेलमध्ये जाऊन आलेले होते. त्यांना सुद्धा जेल झालेली होती आणि आपच्या या बड्या नेत्याला आज पराभवाचा धक्का. जेलमध्ये गेलेले तिन्ही नेते पराभूत झालेत. अरविंद केजरीवाल, त्यानंतर सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया हे 3 नेते पराभूत झालेले आहेत. जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना जी सहानुभूती खरं तर मिळेल असं वाटलं होतं, पण ती सहानुभूती न मिळता जनतेनं त्यांना साफ नाकारलंय. त्यांना जनतेनं पराभूत केलेला आहे. कर्नेल सिंग यांनी त्यांचा पराभव केलाय सत्येंद्र जैन यांचा. सत्येंद्र जैन आणि ही सगळी जी मंडळी होती ती असं हे करत होती की आम्ही लढतोय आणि आम्ही बळी ठरतोय, ह्या सगळ्याचे आम्ही पीडित आहोत आणि त्यामुळे एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. पण तरी सुद्धा जनतेनं ती सहानुभूती दिलेली नाहीये, उलट त्यांना घरी बसवलेला आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? ज्याला आपण म्हणतो की तुम्ही न्यायालयात जरी केलं तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयामध्ये झालेला हा पराभव काय म्हणायचा? इलेक्शन फक्त आता निवडणूक जी आहे ही पूर्ण मॅनेजमेंट, यंत्रणा, तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत त्याचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता त्याचं एक स्किल झालेलं आहे. सत्येंद्र जैन यांचं अगर उदाहरण घेतलं तर ते आरोग्यमंत्री होते आणि दिल्लीमध्ये जी हॉस्पिटलची पायाभरणी असेल या हॉस्पिटलचा विकास असेल, दिल्लीमध्ये जी आरोग्य व्यवस्था जी उभं केली, मोहल्ला क्लिनिक वगैरे जे उभं केलं ते सगळं सत्येंद्र जैन यांच्या माध्यमातून उभं राहिलं. तर सर्वप्रथम जो आहे त्यांच्यावरच म्हणजे 2008चा त्यांचा कोणता तरी एक व्यवहार होता, त्या व्यवहाराच्या आधारावर त्यांना अरेस्ट करण्यात आली आणि ते जवळजवळ 4 वर्ष जेलमध्ये होते. 4 वर्ष ते त्यांच्या मतदारसंघाच्या टचमध्ये नव्हते, 4 वर्ष ते त्यांच्या मतदारसंघात काम करू शकत नव्हते, 4 वर्ष त्यांना डिफेम करण्यात आलं. 4 वर्षामध्ये त्यांचं जे मॉरल जे असेल ते सुद्धा डाऊन करण्यामध्ये बीजेपीने एक कसूर नाही सोडला. तर अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये आम आदमी पक्ष जो आहे तो या निवडणुकीला सामोरे गेला होता आणि सत्येंद्र जैन जे आहेत ह्यांचं उदाहरण जे आहे ते नेहमी आम आदमी पक्ष नेहमी देत असतो की आरोग्य यंत्रणेमध्ये जसं मनीष सिसोदियांचं उदाहरण घ्या, शिक्षण व्यवस्थेमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या बाबतीमध्ये एक लेख छापला होता की ज्या प्रकारे दिल्लीमध्ये शिक्षणाचं काम झालं, ज्या प्रकारे राष्ट्रपतीची पत्नी जे आहेत त्यांना भारतीय शिक्षण व्यवस्था बघायची असेल तर त्या गुजरातला नाही गेल्या, त्या दिल्लीमध्ये आल्या आणि त्यांनी दिल्लीतल्या शाळा बघितल्या. तर पूर्ण इंटरनॅशनल मीडिया, इंटरनॅशनल लोक सगळे ॲप्रिशिएट करतात, परंतु फक्त आपल्या या ठिकाणी खोटे आरोप करायचे, जेलमध्ये टाकायचं, त्यांना काम करण्याची संधी द्यायची नाही, अशा प्रकारे पूर्ण खच्चीकरण करून अशा प्रकारे हे इलेक्शन झालेलं आहे आणि याचा हा रिझल्ट जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे. बरं, मला आव्हाड सरांना तेच विचारायचं आहे. आव्हाड सर, जर आता प्रमुख चेहरे अरविंद केजरीवाल आहेत, मनीष सिसोदिया आहेत, सत्येंद्र जैन आहेत, हे जेव्हा सभागृहात नसतील तेव्हा ते जे आता 23 आकडा दिसतोय, समजा तो पूर्णपणे रिझल्टमध्ये परावर्तित झाला, हे 23 आमदार सांभाळणं आणि तिथं परफॉर्म करणं विरोधी पक्ष म्हणून सुद्धा हे एक चॅलेंज असणार आहे. निश्चित. पण मला एक मुद्दा मी मांडू का? प्लीज प्लीज सर, प्लीज प्लीज. मला हे म्हणायचं की हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही गोष्ट बघण्याची गरज आहे. संबंध देशामध्ये इकॉनॉमिक राईट विंग जो आहे, ज्याला आपण भांडवलदार म्हणतो, तो इकॉनॉमिक राईट विंग आणि नॅशनलिस्ट टेंडन्सी यांची युती आहे आता. म्हणजे अमेरिकेत ट्रम्प जे आले ते व्हाईट सुप्रेमिस्ट जे आहेत ते आणि स्थानिक भांडवलदार याची युती आहे. युरोपात, जर्मनी आणि बाकी युरोपात जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे स्थानिक भांडवलदार आणि नॅशनलिस्ट टेंडन्सीज यांची अलायन्स आहे. साऊथ एशियामध्ये आणि आता भारतामध्ये जे दिसतंय ते तेच आहे. इथला जो स्थानिक भांडवलदार आहे तो आणि स्थानिक राष्ट्रवादी जो आहे, म्हणजे नॅशनलिस्ट टेंडन्सीज जे आहेत त्यांची युती आहे. त्याच्यामुळे आता भारतामध्ये जे रोड, इलेक्ट्रिसिटी, लाईट, MIDC, प्रचंड मोठ्या स्वरूपात इंडस्ट्रियलायझेशन ह्याची जी चर्चा आहे, आपल्या लक्षात असेल 12-15 वर्षापूर्वीपर्यंत भारतामध्ये किती FDI असावी आणि ती 50% पुढे नसावी याची चर्चा आणि याची स्क्रुटिनी होत होती. पण 20 वर्षामध्ये FDI 80% पुढे गेली आहे, हे प्राईडनं सांगणारे नेते भारतामध्ये आता आहेत. तर माझा मुद्दा असा आहे की एकूण जगाच्या राजकारणामध्ये भांडवली सत्ता
आणि उजवा राजकीय विचार याची युती आहे. आणि ही युती भारतात तर अगदी स्पष्टपणे जाणवते आणि ती आता आपल्याला सगळीकडे दिसते. तर हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा दिल्लीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला असा म्हणता पण येईल सर की तथाकथित डावे किंवा पुरोगाम्यांची सत्ता असताना देशाच्या भूमीचा परकीय लोकांनी देशाच्या शत्रूंना वापर करण्यापेक्षा या राष्ट्रवादी युतीला सत्ता देतायत लोक, म्हणजे भारताची जनता राईट ट्रॅक वरती आहे असं वाटतं का आपल्याला? माझा एक बाळबोध प्रश्न आहे आपल्याला. नाही, मला काही कळलं नाही तुम्ही काय म्हणतायत ते. तर विलासजी, नाही आपण सर, आपल्याला कळून घ्यायचं नसेल कदाचित, पण माझा थेट प्रश्न आहे की तथाकथित डावे पुरोगामी असे बुरखे पांघरलेले राष्ट्रविरोधी लोक जेव्हा या देशामध्ये या भूमीमध्ये सत्तेमध्ये होते आणि अक्षरशः परकीय सत्ता परकीय लोकांचा या भूमीचा वापर करून या देशामध्ये अराजक पसरवण्याचा अनेकदा अनुभव देशानं घेतला, त्यापेक्षा हे राष्ट्रवादी सत्तेमध्ये आल्यानंतर या देशानं प्रगती केली. या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या बांधाजवळ MIDC आली. हे सगळं बरं चाललंय, नीट चाललंय, देश प्रगती करतोय असं विश्लेषक म्हणून आपल्याला वाटतं का? नाही, आता तुम्ही काय म्हणतात ते माझ्या खरं म्हणजे त्याची एक वेगळी चर्चा आहे. माझा मुद्दा असा आहे, सर, माझी बरं, ठीक चर्चा आहे. वेगळी कशी असू शकते? मी बाळबोध प्रश्न आपल्याला विचारला. आपण अत्यंत विश्लेषणात्मक याच्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादी शक्ती आणि भांडवलदार यांची युती आहे. मी साधा बाळबोध प्रश्न विचारला, सर, मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. या राष्ट्रवादी शक्ती, ज्याला तुम्ही राष्ट्रवादी म्हणतायत, आम्ही तर म्हणतोच आम्ही होत राष्ट्रवादी, पण हे राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर देशाचा फायदा झाला की तोटा झाला? काय विश्लेषण आहे तुमचं? शेतकरी विरोध का करतात सेसला हा? किंवा सर, काय असतं की आपण डाव्या विचाराचे आहोत हे लपवून अशा पद्धतीचं गुबगुबीत विश्लेषण एका छान बरं, ठीक आहे, ठीक आहे. आपण- हे फार सोपं आहे. आपण थेट म्हणजे कसं होतं सर, एक तर थेट राजकीय भूमिका घेतली पाहिजे किंवा विश्लेषक म्हणून विश्लेषण स्पष्टपणे केलं पाहिजे. हे असं तुम्ही टाकाला जाऊन भांडण लपवू नका, थेट विश्लेषण करा. विश्लेषण वैचारिक भूमिकेच्या अभावात आहे असं कोणी सांगितलं तुम्हाला? विश्लेषण हे वैचारिक मग तुमची भूमिकेचा वैचारिक भाग आहे. भूमिका सांगा ना. तुम्ही डावे असाल तर तुम्ही स्पष्टपणे सांगा, हो मी डाव्या विचारसरणीचा आहे, आंबेडकरवादी शेतकऱ्यांचा विरोध होतोय, याला विरोध होतोय. अहो, शेतकऱ्याला भाव मिळवून देणारा समृद्धी महामार्ग जर झाला शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, काय अडचण आहे तुम्हाला? नाही, आपला मुद्दा असा इजम, आहे. आपला विचार लपवून विश्लेषण जर करत असाल सर, तर मला माफ करा, मी प्रश्न विचारेल आपल्याला, कारण मी कार्यकर्ता आहे. आम्ही रक्ताचं पाणी करून लोकांपर्यंत जातो, आमचे विचार त्यांच्यापर्यंत सांगतो, नम्रपणे जातो आणि त्यांच्याकडून बरं, मताची उत्तर घेऊ. मागणी उत्तर करतो. हा. सरांचं नाही. म्हणणं तरी घेऊ ना. नाही, बरोबर आहे. आता ते जे काही म्हणतायत ना, ते तर राजकीय कार्यकर्ते आहेत. तर राजकीय कार्यकर्त्याचं काम असतं रेटॉरिक्स मांडणे. त्यांचं काम विचार मांडणे नसतं, रेटॉरिक्स मांडणे असतं. तर जेव्हा केव्हा कोणी निवडणूक लढवेल तर त्याला त्या पार्टीचे रेटॉरिक्स मांडावंच लागतं. तर हा त्यातला भाग आहे ते म्हणतायत ते. तर माझं काही त्याच्याबद्दल मत नाही आणि माझं काही स्वतंत्र मत आहे असंही माझं मत नाही. सर, एक विश्लेषकांनी अभ्यास मत म्हणून- मांडायचं असतं म्हणून आम्ही तुम्हाला अत्यंत गांभीर्याने शांतपणे ऐकत असतो. मी आपल्याला तेच विचारलं की हे राष्ट्रवादी आणि भांडवलदार अशी जी युती आपण म्हणताय, ती युती देशाला काय वाटतं? काँग्रेसच्या काळापेक्षा तथाकथित पुरोगामी सॉफ्ट डावे वगैरे यांच्यापेक्षा हे बरं आहे की नाही? हे तुमचं व्यक्तिगत मत मी विचारतोय विश्लेषक म्हणून. काय आहे, ज्यावेळेस शिक्षणाचं खाजगीकरण होईल, आरोग्याचं खाजगीकरण होईल, ज्यावेळेस तुम्ही आता अमेरिकेसारख्या देशात गेला, फारच छान सर. मला तेच सांगायचंय प्रेक्षकांना की डाव्या विचारसरणीचे लोक अशा पद्धतीनं बुरखा पांघरून ज्यावेळेला अतिशय सुंदर विश्लेषण करतात. मित्रांनो, लक्षात घ्या की व्यवस्थेच्या विरोधामधला तो असंतोष नसतो, तर तो डावा विचार अधिक बळकट करण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं आणि गेली अनेक वर्ष या देशामध्ये हे सगळं तुम्ही चाललंय, आंबेडकर पण हे वाचलेत? देशाच्या विरोधात आहे. तुम्ही आंबेडकर वाचलेत का? बाबासाहेब आंबेडकर वाचलेत का? सर, माझं स्पष्टपणे आपल्याला म्हणणं आहे की मी विचारलेल्या प्रश्नाचं आपण जर थेट उत्तर दिलं असतं, बाबासाहेब आंबेडकर वाचून नुसतं चालत नाही हो. बाबासाहेब आंबेडकर काय सांगितलं सांगतो. आचरणात आणले पाहिजे असं माझं मत. आंबेडकरी दृष्टी सांगतो ना, तुम्ही जे काही म्हणतायत त्याची, की आंबेडकरी दृष्टी आहे. सर, तुम्ही प्रश्न विचारा, पण मी आपल्याला विचारतोय तुमची नेमकी वैचारिक भूमिका काय? तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांना विचारा, पण सांगा मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही मार्क्सच्या विचारांना विचारा, तुम्ही सांगा मी मार्क्सिस्ट आहे, मी लेनिनवादी आहे. नाही, ते आंबेडकरवादी आहेत म्हणाले ना, त्याच्यात काय? मग मी फक्त तुम्हाला तुमची विचारधारा विचारतो सर, आणि मी फक्त सांगितली ना. दोन सांगितली, विचारधारांमध्ये सांगितली तुलना सांगितली. संपला विषय. पण आज
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या या निकालाच्या माध्यमातून जे वेगवेगळे राजकीय कंगोरे समोर आलेले आहेत, त्या प्रत्येक राजकीय कंगोऱ्यावरती, सामाजिक कंगोऱ्यावरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. पण हा निकाल देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. एक आम आदमी पक्षासारखा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्रीपर्यंत नेणारा हा जो त्यांचा प्रवास होता, त्या प्रवासाला आज एक मोठा ब्रेक लागलेला आहे असं म्हणूया. 27 वर्षाच्या नंतर भाजपला दिल्लीमध्ये कमळ फुलवण्याचं जे स्वप्न होतं ते साकार करण्यात यश आलेलं आहे. आम आदमी पक्ष ज्यांच्या पाठीशी दिल्लीकर मोठ्या ताकदीने उभे राहिलेले होते, यावेळी मात्र त्यांना सत्तेतून बाहेर जायला सांगितलंय आणि त्यांना विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं सांगितलेलं आहे. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.